हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, अर्जंट ब्लाऊज शिवायला आला तर तो कसा शिवायचा, अगदी अर्जंट म्हणजे तासात पूर्ण ब्लाऊज कस्टमरला दिला पाहिजे, तो कसा शिवायचा हे तुम्हाला मी आज डिटेल दाखवणार आहे, किंवा मी कसा शिवते हे तुम्हाला सांगणार आहे. हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे. बघा, पाठीतली अशी उंची घ्यायची, फक्त पाठीतलीच उंची घ्यायची आहे. इथं 13 आहे, मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले. बॅक गळा 7 आहे, आपल्याला 7.5 घ्यायचा आहे. बघा, आता आपला पुढील गळा काचपट्टी पटवून घ्यायचा आहे. 5 आहे, 6 आपल्याला गळा 5.5 तयार आहे. 6 आपल्याला गळा घ्यायचा आहे. शोल्डर मुंडा आपला 5 आहे, बघू शकताय. आणि असं ब्लाऊज व्यवस्थित घेऊन आपल्याला शोल्डर मोजून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, शोल्डर इथं सुद्धा आपली 10 लिहिली आहे, म्हणजे आपल्याला 5 घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशी मोजून आपल्याला घ्यायची आहे. बघा, बाही किती आहे, मला कस्टमरने एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवायला सांगितले. बघा, आणि मी टोटल 8 ठेवणार आहे, म्हणजे अर्धा इंच आपली बाही तयार होणार आहे. बघा, जे काज 2 नंबरचं आहे त्यापासून आपल्याला ओढून ह्या कटोरीपासून अगदी त्या कटोरीपर्यंत ओढत असं आपल्याला पूर्ण छातीच्या घडीचं माप घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने 2 नंबरच्या बटनापर्यंत. बघा, 37 आले, त्यातून 3 वजा केले 34. 34चा चौथा भाग 8.5, 8.5 आल्या. 8.5 दीड इंच शिलाई मार्जिन 10, म्हणजे आपल्याला 10च्या घडीचं पॅटर्न काढायचं आहे. आपल्या 34 छातीचं ब्लाऊज आहे हे आपलं अस्तर. मी व्यवस्थित असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे. तर बघा, आपल्याला उंची किती घ्यायची आहे, मागील उंची घेते मी, पुढील उंची 14, मागील उंची 13.5 घ्यायची आहे. छातीची घडी 10. असा एक बॉक्स तयार करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथं मी थोडीशी, मला मशीनवरती अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे मी शक्यतो करून मशीनवरतीच कट करते, त्यामुळे मी थोडंसं एवढा पॅटर्न कट करून तुम्हाला दाखवते, म्हणजे व्यवस्थित समजेल. म्हणजे मला सारखं ब्लाऊज फिरवता येणार नाही, म्हणून मी एवढाच पॅटर्न करते. पण ज्यावेळी मी खाली ठेवून करते त्यावेळी मी डायरेक्ट संपूर्ण ब्लाऊज मार्किंग करूनच कटिंग करते. तर बघा, हा मी असा पॅटर्न व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा, इथं आपली शोल्डर 5 आहे, गळा रुंदी 2 घ्यायची आहे. गळ्याची उंची 7.5 घ्यायची, तयार 7 होणार आहे आपला. बघा, इथं आपला मुंडासुद्धा 5च आहे. आणि असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा, आणि हा मुंड्याला आकार 1.5 इंचावरती मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा, इथं आतल्या साईडला 1.5 इंच आपल्याला वाढवून घ्यायचा आहे, आणि असा गोल गळ्याला आकार द्यायचा आहे. मी अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेते. बघू शकता, पूर्ण 1 तासाच्या आत ब्लाऊज कटिंग करून शिवून हुक वगैरे लावून पूर्ण कस्टमरला तयार करून देते. तर मी कशी पद्धत वापरते, कसं कटिंग करते हे तुम्हाला दाखवते. बघा, बाहीची घडी मी 4 फोल्ड करून घेतलेले आहेत. बाहीची घडी टोटल मी 8 ठेवलेली आहे. शिलाई मार्जिन सकट रुंदी जितकी आहे तितकी घेतलेली आहे, आणि इथून 2.25 इंच किंवा 3 इंच तिरकं ठेवायचं आहे. असा बाहीचा मध्य करून आपल्याला घ्यायचा आहे, आणि असा बाहीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपल्या पाठीमागच्या बाहीचा आहे, आणि हा आतल्या बाहीचा आकार आहे. बघू शकताय, इथे मी दंडगिरी घेतलेली नाही, डायरेक्ट मी अशा पद्धतीने कटिंग करते. अगोदर हा बाहीचा आकार कट करायचा, नंतर 2 भाग उचलून आपल्याला आतला आकार कटिंग करून घ्यायचा. पण गडबडीत एखाद्या वेळेला 4 आकार आपले कट होतात, ते व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचा आहे. आता भाग मी ओपन केलेला आहे. हे आपले 34 साईजचं पेपर कटिंग आहे. हे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. कसं ॲडजस्ट होतं, काय होतं हे बघत आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता, बघा, ह्या पॅटर्नची थोडीशी उंची एक्स्ट्रा आहे, म्हणून मी अर्धा इंच घडी खालनं फोल्ड केलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आणि असं व्यवस्थित ठेवून जसा आहे तसा अगदी व्यवस्थित असा मार्किंग करून घ्यायचं आहे. कुठेही मार्किंग करताना कमी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला बरोबर जसा पॅटर्न आहे अगदी तसा व्यवस्थित असा सगळा मार्किंग करून घ्यायचं. कुठे एक्स्ट्रा वाढवायचा किंवा कुठेही कमी करायचं नाही आहे. बघू शकता, जसं मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच व्यवस्थित कटिंग करते. इथं मशीनवरती तुमचा जर टेबल असेल तर व्यवस्थित तुम्हाला कटिंग करता येईल. इथं माझं थोडंसं मशीनवरती मला अडचण होते, म्हणून मी एक पॅटर्न काढून तो कटिंग करून घेत आहे. पण तुम्ही तसं न करता संपूर्ण पॅटर्न
ड्राफ्टिंग करूनच तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी इकडं कमरेकडच्या बाजूला 3 इंच आणि काज बटन पट्ट्याकडच्या बाजूला 3.5 इंच अशी मी क्रॉसपट्टी घेणार आहे. बघा खालच्या साईडनं स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. इकडून 3 इंचावरती एक अशी लाईन मारून घेतली आणि इकडून 3.5 इंचावरती अशी एक लाईन मारून घेतली आणि असा तिरका थोडासा क्रॉस करत आपल्याला क्रॉसपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ही जी खालची बाजू आहे तिथे असं क्रॉस मार्किंग करून घेतलं म्हणजे आपल्याला ही खालची बाजू आहे लक्षात येईल. बघा कटोरा हा नेहमी आपला तिरकसच ठेवायचा आहे. कसा ॲडजस्ट होतो काय होतो हे बघत आपल्याला ठेवायचा आहे. कटोरा हा नेहमी क्रॉस कपड्यातच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. कटोरा नेहमी ड्रॉ करताना एक्स्ट्रा 1/2 इंच कटिंग करायचा, कारण कटिंग करताना आपण ठेवून करतो व शिवताना आपण दोन्ही पॅटर्न एकमेकावरती ठेवून करतो, त्यामुळे थोडासा कटोरा आपला कमी पडतो. बघा इथं आपली ऑलरेडीच उंची जास्त असल्यामुळे किंचितसा मी कटोरा वाढवलेला आहे. जसं मार्किंग केलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित बरोबर मार्किंगवरनंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मार्किंगवरनं कटिंग केल्यामुळं काय होतं, आपला कुठेही कपडा जास्त होत नाही, कुठेही कपडा कमी होत नाही. मी इथं जागा कमी असल्यामुळे पॅटर्न हलवते, पण तुम्ही शक्यतो करून पॅटर्न अजिबात हलवू नका. पॅटर्न हलवलं तर खालवर होण्याची शक्यता असते. बघा ह्यात आपल्याला काजबट्टी पट्टी तयार होणार आहे. पाठीतली पट्टी मी डायरेक्ट जॉईन करणार आहे आणि याच्यावरती आपल्याला जी गोटपट्टी असते ती जी आपल्याला दुमडपट्टी म्हणजेच गळपट्टी करून घ्यायची आहे. अशी मी पट्टी काढून घेतलेली आहे. बघा आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. तर बघा हा आपला असा ब्लाऊज पीस आहे. हा डबल फोल्ड करून मी असा घेतलेला आहे. एक बाजूला मी अशी बाही ठेवून 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन पकडत कटिंग करून घेतलेलं आहे. नेहमी आपण ब्लाऊज ठेवताना उलट्या बाजूनेच ठेवायचं आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या बाजूला मी अगोदर बाहीचं कटिंग केलं, आता उलट्या बाजूला असं क्रॉस मार्किंग करून घेते म्हणजे उलटी बाजू आपल्या लक्षात येईल. बघा आता ही बाजू आपल्याला पलटी करून घ्यायची आणि इथं आपल्याला पाठीतल्या भागाचं कटिंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही पाठीतला भाग असा मी इथं व्यवस्थित असा ह्याच्यावरती ठेवून घेणार आहे. तो पण भाग 1/2 इंच असं व्यवस्थित साईडनं पूर्ण सगळ्या साईडनं 1/2 इंच मार्किंग सोडून जसा आहे तसा अगदी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अर्जंट ब्लाऊज आलं तर कसं कटिंग करून शिवायचं ही माझी पद्धत कशा प्रकारे आहे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेल दाखवलेली आहे. माझी पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे एक्स्ट्रा कपडा जो कट करून घेते हे बाहीला आपल्याला कमी पडलं तर जॉईन करता येईल. बघू शकताय तुम्ही. आता इथं आपलं कटोरा हा अस्तरमध्ये ठेवलेला आपला अस्तरचा कटोरा आहे आणि हा साईडचा पॅच. कटोरा नेहमी तिरकस ठेवायचा, पण हा साईडचा पॅच आपल्याला स्ट्रेटच ठेवून घ्यायचा आहे. जसा कुठे ॲडजस्ट होतो काय होतो हे बघत आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आणि कटोरा थोडासा असा ठेवून घेते. पण ब्लाऊज पीस तुमची जशी डिझाईन आहे डिझाईन बघून तुम्ही ॲडजस्ट करा. ही आपली डिझाईन तिरकी आहे त्यामुळे आपल्याला कसाही ब्लाऊज ठेवला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमचा जर ब्लाऊज डिझायनर असेल तर खूप ॲडजस्टमेंट करावी लागते, खूप प्रॉब्लेम येतो. पण हा आपला प्लेन ब्लाऊज आणि ह्या अशा ब्लाऊजवरती काही प्रॉब्लेम येत नाही. अगदी पटकन कसेही पॅटर्न ठेवला तर ॲडजस्ट होत जातात. बघू शकताय हा आपला साईडचा पार्ट तयार झालेला आहे. इथं कटोरी जसा आहे तसा अस्तरपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी कटिंग करून घेत आहे. बघा आता इथं आपली क्रॉसपट्टी राहिलेली, जशी क्रॉसपट्टी आहे अगदी तशी व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. ही आपली खालची बाजून आपण अगोदर कट केले, हे लक्षात ठेवायची. खालची बाजू कुठली, तिरकी बाजू कुठली, काही गोंधळ होतो, काही लक्षात येत नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता हे ब्लाऊजचं कटिंग ह्या साईडला ठेवता येते आणि अस्तर जोडायला सुरुवात केलेली आहे. बघा क्रॉसपट्टी खालच्या बाजूने जवळचा एक पॅटर्न ठेवला, वरचा पॅटर्न उलटा ठेवला आणि खालच्या बाजूने अशी क्रॉसपट्टी जोडून घेतली. बघा आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करत हाताने असं प्रेस करत त्याच्यावरून आपल्याला एक दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही.
बघा आपलं अस्तर कसं सोप्या पद्धतीने जोडायचं ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला. बघा आता इथं उलटी सवय आपल्या लक्षात येत नाही, पण मी डोक्यात ठेवलं आहे बाबा ही बाजू उलटी आहे किंवा ही डिझाईन उलटी आहे. तर अशा पद्धतीने मोठी 5 नंबरची टीप टाकून अगदी काठावरून आपल्याला व्यवस्थित असं अस्तर संपूर्ण पॅटर्नला जॉईन करायचं आहे. बघू शकताय पूर्ण असं मी जॉईन करून घेतलेलं आहे. पण इथं व्हिडिओ खूप मोठा होईल, तेच कस्टमरला बघायला नको वाटतं, म्हणून मी एकच पॅटर्न तुम्हाला अस्तर जॉईन करून दाखवलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. हाताने आपला व्यवस्थित कपडा प्रेस करायचा आहे, म्हणजे कुठं कपडा कमी जास्त होतो हे आपल्या लक्षात येईल. बघा बाही सव्वाची ठेवलेली आहे, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून फक्त काठाळी मारून घेतली. आता हे अस्तर आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थित असं फोल्ड करून वरून एक दाब टीप मारून घ्यायची आहे. बघा आता परत उलटं करून पूर्ण अस्तर ह्या कपड्याला जॉईन करून घ्यायचं आहे. मोठी टीप टाकून सगळं अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन केलेलं आहे. बघू शकता ही बाहीसुद्धा मी अशी तयारी की पाठीतला भाग सव्वाचा ठेवला आहे, त्याच्यावर अस्तर उलटा ठेवून सुया लावून घेतलेल्या आहेत. आणि गळा अगदी 5 इंचाच फक्त गळ्याला मी मार्जिन पकडते, तेवढं 5 इंचाचं मार्जिन पकडून संपूर्ण गळा स्टिच करून घेतलेला आहे. फक्त गळा स्टिच करायचा आहे. आता खालचा जो कमरेकडचा भाग आहे डायरेक्ट आपल्याला कमरपट्टी जोडायची असेल तर अशी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. ज्यावेळी अर्जंट ब्लाऊज असते तेव्हा मी ही स्टिक वापरते, म्हणजे इथं कमरपट्टी काढा परत जॉईन करा हा वेळ आपला वाचतो. बघा एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे गळा आणि एक्स्ट्राचं मार्जिन आपलं कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. फक्त डाव्या हाताने आपल्याला कपडा फिरवायचा आहे. बघा संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स द्यायचे आहेत. आणि इथं पाठीतल्या भागातून आपल्याला आतल्या साईडला अस्तर ओढून फोल्ड करून व्यवस्थित घ्यायचं आहे. दोन्ही हाताने अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिक दाबत अस्तर प्रेस करत कमरपट्टीवरून आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. ही शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अगदी कमीत कमी वेळेत तुमचं स्पीड भरपूर असेल तर भरपूर अगदीच कमी वेळेत तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा शिवून होतो. ह्या ट्रिक वापरा. गळ्याला सुद्धा तसंच गळा हाताने प्रेस करत आपल्याला अगदी काठावरून अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता. आता मेन फॅब्रिक व अस्तर मोठी 5 नंबरची टेप टाकून आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो व्यवस्थित असा कट करायचा आहे. पण कट करताना कुठेही आपला अस्तरचा कपडा कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण मेन फॅब्रिक असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. होऊ शकतं. बरोबर गळ्याचा मध्य सेंटर करायचा आणि 4.5 इंच उंचीची अर्धा इंच रुंदीची आपल्याला डबल टिप मारून पाठीतल्या टक्स मारून घ्यायचे. दोन्ही बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता कठोर आपल्याला बरोबर मध्य सेंटरला फोल्ड करायचं आहे. 1.5 इंच रुंदी आणि 2.25 इंच उंचीच आपल्याला कटोरीला टक्स मारून घ्यायचा आहे. तिरकी अशी बघा हा कोणा आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावर एक परत आपल्याला टिप मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता साईडचा जो पॅच आहे आपला बघा हा आणखी एक कटोर आपल्याला अस्तर सगळं व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि असं व्यवस्थित डबल टिप टाकून साईडचा कटोरा जोडून घ्यायचा आहे. बघा ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लगेच दाबटीप मारून घ्यायची आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लगेच डबल टिप टाकून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता हा क्रॉसपट्टी थोडीशी वरच्या साईडने अर्धा इंच वरती घ्यायची
आणि वरच्या बाजूने कटोऱ्यापर्यंत क्रॉस लावून घ्यायची आहे. बघा एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता पाठीतला आपला तयार आहे. इथं आपली थोडीशी क्रॉसपट्टी मोठी होती, तर बघा अशी इथून साईडच्या भागातून थोडीशी आपल्याला परत टीप मारून घ्यायची आहे आणि राहिलेल्या कपड्यावरून दाब टीप मारून पलटी करून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची. बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं आपली क्रॉसपट्टी जॉईंट होते. दुसरा भागसुद्धा मी असा जॉईंट करून घेतलेला आहे. डाव्या बाजूला ही आपली काचपट्टी येणार आहे, ती डबल फोल्ड करून अशी आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. बघा आता ही आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावरून एक दाबटीप टाकून घेणार आहे. बघा आता परत कपडा उलटा करायचा आणि काचपट्टी आपल्याला आतल्या साईडला मोठी टीप टाकून 5 नंबरची फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला बटन पट्टी लावायची आहे. बघा हा कपडा उलटा घेतला, खालच्या साईडनं अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला काठावरून अशी व्यवस्थित पट्टी जॉईन करून घेतली. आता बघा ही पट्टी अशी व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. अगदी काठावरून आपली काटाची पट्टी असल्यामुळे मी आत फोल्ड केलेली नाही, जशी आहे तशी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला हे काचपट्टीचा जो साईडचा भाग आहे तिथे आपल्याला गळा पुढचा गळा असा व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जे मापाचं ब्लाऊज आहे ना ते व्यवस्थित असं गळा ठेवून आपल्याला पुढचा गळा चेक करायचा आहे. बघू शकताय तुम्ही ह्या पद्धतीने शिवल्यानं परफेक्ट गळा कमी होतो, कुठेही कमी होत नाही. परफेक्ट गळा येतो, कुठेही कमी होत नाही, कुठेही जास्त होत नाही. अगदी गळा कटिंग करण्याची अगदी योग्य पद्धत आहे ही. किंवा कस्टमर म्हणूही शकत नाही माझा गळा ह्या ब्लाऊजपेक्षा दिला, मापाच्या ब्लाऊजसारखा बरोबर गळा आपला तयार होतो. बघा काच बटनपट्टी दोन्ही एकमेकावर ठेवून व्यवस्थित आपण गळा जो ड्रॉ केलेला आहे तो व्यवस्थित कटिंग करून परत एकदा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही आकार अगदी व्यवस्थित शेपमध्ये येतील. आणि जे मेजरमेंटसाठी आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे अगदी गळा बरोबर त्या लेवललाच येईल. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथं आपल्याला जी गळपट्टी मी 1 इंचाची काढलेली आहे ती गळपट्टी अशी डबल फोल्ड करून अर्धा इंच दुमडून घ्यायची आहे. आणि बघा अगदी काठावरून अशी आपल्याला व्यवस्थित हाताने कपडा फिरवत कुठेही ओढाताण करायचं नाही. जसा शेप आहे गळ्याचा तशी पट्टी आपल्याला फिरवत फक्त टीप टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित मी कमी जास्त जिथं आहे तिथं व्यवस्थित असं कटिंग करून छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचं आहे. आणि पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करत त्याच्यावर दाब टीप टाकायची, कपडा पलटी करून घ्यायचा आणि पट्टी परत आतल्या बाजूला मोठी टीप टाकून फोल्ड करायची. हात शिलाई घातल्यानंतर ही पट्टी आपल्याला उस्तरून काढायची आहे. बघू शकता आपला कटोरी फिनिशिंग ब्लाऊजचं. बघा अशाच पद्धतीने दुसरा भागसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे. ह्याचंसुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकताय. बघा आपले दोन्ही भाग अशा गळा व्यवस्थित आहे, कुठं कमी जास्त झालं आहे का हे सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर बघा हा पाठीचा पार्ट सव्वाचा ठेवला, त्याच्यावर शोल्डर उलटी ठेवून आपल्याला शोल्डर अर्धा इंचाची जोडून घ्यायची आहे. ही सुद्धा बाजू आपल्याला अशी जोडून शोल्डर जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला भाई जॉईन करायची आहे. तर भाई बघा सव्वाची उलटी मागची पुढची हे सगळं आपल्याला चेक करत करून घ्यायचं आहे. ही बाही आपली पुढच्या बाजूची आहे आणि बाही पुरते किंवा जोड द्यावा लागतो हे आपल्याला अशी बाही ठेवून बघून घ्यायचं आहे. बघा आपली बाही परफेक्ट अशी पुरत आहे. बघा इथं आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन पकडत फक्त कपडा मी हाताने सरकवत मशीन मारत आहे. फक्त आपल्याला कुठंही ओढाताण करायची नाही, जसं आहे तसं आपल्याला कपडा सरकत फक्त टीप मारायची. याच्यावरून लगेच मी डबल टीपसुद्धा टाकून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बाही आपल्या तयार ब्लाऊजला बाही लावून बघू शकता, पण मी लावून बघणार नाही. पण आपलं परफेक्ट माप असं तयार आहे. बघा कमरेचे दोन्ही भाग असे व्यवस्थित जुळवून घेतलेले आहेत. बाहीची दोन्ही टोकं एकत्र असं जुळवून घेतलेलं आहे आणि जसं आहे तसं टीप मारून घेतलं. एक्स्ट्राचं मार्जिन कट करून ब्लाऊज उलटा करून परत 5 इंचाचं आपल्याला असं आतल्या बाजूने कवर शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही आपलं संपूर्ण ब्लाऊज तयार झालेले आहे. आता फक्त कंबर आपल्याला मोजून घ्यायचे आहेत.
तयार ब्लाऊजची कमर किती आहे बघा, इथं 29.5 आहे. दंडगेर आपला इथं 5.25 येणार आहे. ह्या 2 पॅटर्नवरून व्यवस्थित असं आपल्या ब्लाऊजचं फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा याची कंबर तयार किती आहे हे बघायचं आणि ह्याच्यातून ती कंबर वजा करून घ्यायची आहे. बघा ह्याची किती आलेली आहे, 32.5 आलेली आहे. आता फक्त आपल्याला 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिन होते, ते 3 इंच मार्जिन दोन्ही बाजूला, ह्या साईडला 1.5 इंच, ह्या साईडला 1.5 इंच, म्हणजे ह्या बाजूला 1.25 इंच आणि त्या बाजूला 1.25 इंच आपलं मार्किंग मी टिक मार्क करून घेतलेलं आहे. दंडगेर आपला 5.25 आहे. 5.25 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. असं पट्टीच्या सहाय्याने बघा व्यवस्थित अशी लाईन मारून आपल्याला 3 टिपा 1.25 इंचाच्या अंतरावरती 3 टिपा फिटिंगच्या मारून घ्यायच्या आहेत. त्या बाजूचं सुद्धा मी असं व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहे. ही फिटिंग करण्याची अगदी सर्वात सोपी पद्धत आहे, बघू शकताय तुम्ही. आणि माझे ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बघा आपला ब्लाऊज संपूर्ण कवर झालेला आहे. ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा बघू शकताय, खूप छान ब्लाऊजचं फिनिशिंग आलेलं आहे. कमीत कमी वेळेत ब्लाऊज कसा शिवायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.